नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत भरली भेंडी. त्यासाठी इथे मी 300 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी करून अशा पद्धतीने मध्ये कट लावून घेतलेले आहेत. तर स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 1 मोठा चमचा भरून भाजलेले तीळ, त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि याला आपण मिक्सरला थोडंसं जाडसरच फिरवून घेणार आहोत. तर याला आपण थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि परत याला 2 ते 3 सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल. तर इथे आपली स्टफिंग तयार आहे. याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता तुम्हाला जर ही स्टफिंग थोडीशी चटपटीत हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर साखर आणि आमचूर पावडर किंवा मग चाट मसाला टाकू शकता. हवं तर यात तुम्ही गरम मसालाही टाकू शकता. आता भेंडीमध्ये स्टफिंग भरताना व्यवस्थित दाबून भरायचे आहे म्हणजे भेंडी परतताना स्टफिंग बाहेर येणार नाही. आता हे जे उरलेलं स्टफिंग आहे ते आपण शेवटी वापरणार आहोत. आता मी भेंडी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये टाकत आहे 2 मोठे चमचे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण सगळी भेंडी टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून झाकण लावून याला साधारण 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत. साधारण 3 मिनिटांनंतर झाकण ओपन करून आणखीन याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेऊयात. तर याला आपण एकदम हलक्या हाताने मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून याच्यातली जी स्टफिंग आहे ती बाहेर येणार नाही. तर याला आपण आणखीन 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती छान परतून घेतलेला आहे. भेंडी ही आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाव चमचा चाट मसाला. त्याचबरोबर आपण जी ठेवलेली स्टफिंग आहे ती पण टाकून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपली भरली भेंडी बनवून तयार आहे. नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.